पंजाबराव पक्के भाऊसाहेब देशमुख यांची पावनभूमी असलेला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेला आणि कर्मयोगी गाडगे बाबा यांचं स्वच्छता अभियान ज्यांनी सुरुवात केलं असा आमचा अमरावती जिल्हा, ज्यांनी इथे आम्ही सगळ्या महिला येतो. पहिली महिला राष्ट्रपती डॉक्टर प्रतिभाताई पाटील यांचा जिल्हा म्हणजे आमचा अमरावती जिल्हा. यानंतर बहुजनांचे कैवारी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेली 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था हे आमच्या अमरावतीचं भूषण आहे. याद्वारेच सर्व विदर्भातील नव्हे तर बाहेरच्या देशात सुद्धा आपली ही संस्था नावारूपास आहे. तेव्हा अशा या अमरावतीमधून आम्ही विशेष म्हणजे सर्व महिला प्रतिनिधी हे सुद्धा आमच्या अमरावती जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. सर्वात मोठी जैवविविधता अगदी छोट्या इन्सेक्ट्स पासून तर टायगर रिझर्व प्रोजेक्ट पर्यंत पसरलेली आमची मेळघाटची वनसंपदा आणि अगदी सागापासून तर म्हणजे खूप जास्त चांगल्या प्रमाणात अगदी एजल मार्मिलॉस सारख्या प्लांट पर्यंत अशापासून अगदी छानपैकी पूर्णच्या पूर्ण विदर्भ रिजन मधल्या अमरावतीच्या मेळघाट रिजन मध्ये बायोडायव्हर्सिटी पसरलेली आहे. आपण असं म्हणू शकतो की ब्रायोफाइट पासून तर एकदम इव्हॉल्ड अँजिओस्पर्म पर्यंत सर्वत्र फ्लोरा पासून तर फौनापर्यंत पूर्णच्या पूर्ण वनसंपदा मेळघाट बायोडायव्हर्सिटी रिझर्व प्रोजेक्ट मध्ये आहे. अंबादेवी मंदिर आणि एकविरा देवीनी प्रसिद्ध असलेला आमचा अमरावती जिल्हा, जिथे घटस्थापनेला संपूर्ण तालुक्यातून लोक येतात आणि देवीचे दर्शन करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात, असा आमचा प्रसिद्ध जिल्हा अमरावती जिल्हा. नल आणि दमयंती या राजाच्या आणि राणीच्या नावाने एक धरण मोर्शी या ठिकाणी सुद्धा आमच्या अमरावती जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. आणि हे जे धरण आहे या धरणामुळे एक उपलब्धी अशी झालेली आहे, वरुड मोर्शी आणि मोर्शी इथे असणारं हे धरण जे आहे ज्याला अप्पर वर्धा धरण, नल दमयंती सागर धरण असं म्हणतात. वरुड तालुका, मोर्शी तालुका आणि अमरावती शहर या तीनही ठिकाणी पाणी पुरवठा पुरवतो. त्या व्यतिरिक्त इथे जे टेक्सटाईल इंडस्ट्री आहे नांदगाव येथे अमरावती जिल्ह्याला, तर पूर्ण टेक्सटाईल इंडस्ट्रीला सुद्धा पाणी पुरवण्याचं काम हे नल दमयंती सागर करतो. आणि विदर्भाचं कॅलिफोर्निया असं त्याला म्हटलं जातं. जर्मनी आलं, कॅलिफोर्निया आलं. असा हा आमचा अमरावती जिल्हा. आय लव्ह अमरावती.